आपल्यासोबत माजी मंत्री माधवराव किनाळकर आहेत, ज्यांनी भाजपाचा 10 वर्षाचा प्रवास संपून आज राजीनामा सोपवला आहे. सर, काय सांगाल? भाजपात 10 वर्ष होतात. खरं तर भाजपा सध्या राज्यातही सत्तेत आहे, केंद्रातही सत्तेत आहे आणि अशा पद्धतीने आपण बाहेर पडतो. जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर एखादा पक्ष सोडते, तेव्हा त्या पक्षाच्या मध्ये राहत असताना आणि कार्यरत राहत असताना आलेल्या विविध अनुभवाच्या पार्श्वभूमीवरती तो स्वतः त्या ठिकाणी निर्णय घेत असतो. आणि त्या अनुभवाच्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी हा निर्णय आणि भविष्याचा वेध घेत त्या ठिकाणी घेतलेला आहे. सर, आपण 10 वर्ष भाजपात होता. अतिशय शिस्तबद्ध पक्ष म्हणून त्याची ओळख आहे. यापूर्वी आपणही तसं बोलला होता. नेमके काय अनुभव आले की तुम्हाला पक्ष सोडावा लागला? नाही, आता मी स्वतः वैयक्तिक माझ्या त्याचं आकलन केल्याच्या नंतर आणि त्याचा अभ्यास केल्याच्या नंतर, मनन चिंतन केल्याच्या नंतर मी तो पक्ष त्या ठिकाणी सोडलेला आहे, जो की भविष्याच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत आवश्यक आणि योग्य आहे. सर, मला सांगा, काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण भाजपात आले. खरं तर भाजपाला जे मोठं बळ मिळालं होतं, अशा पद्धतीनं जे भाजपाची ताकद वाढत असताना आपण भाजप सोडताय. त्यांनी का सोडलं सांगितलं का? असं आहे की पक्ष आणि व्यक्ती एकमेकाच्या विचारांशी आणि त्याचबरोबरती त्यांच्या महत्त्वाकांक्षेशी आणि विचारधारेशी सांगड घालत एकमेकाला सहकार्य करत स्वतःची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, लोकांच्या संदर्भामध्ये काम करण्याच्या संदर्भातली मिळण्याच्या संदर्भातल्या संधी, या सगळ्या अनुषंगानं आणि पक्षाला देखील व्यक्तींची गरज असते आणि व्यक्तींना देखील पक्षाच्या ताकदीची गरज असते. तसं एक परस्परावलंबित्व त्या ठिकाणी असतं. ते जोपर्यंत स्मूथली चालतं तोपर्यंत ते त्या ठिकाणी राहतात. आणि जेव्हा त्याच्यामध्ये कुठल्या तरी कारणामुळं त्या ठिकाणी बिघाड येतो, त्यावेळेस अशी पक्षांतरं घडत असतात. ते फार काही ॲबनॉर्मल गोष्ट आहे असं मी स्वतः मानत नाही. अशोकरावांचं भारतीय जनता पार्टीमध्ये येणं किंवा माझं भारतीय जनता पार्टी सोडून जाणं हे तितकंसं मी म्हणतो त्याचप्रमाणे आहे. म्हणजे त्यांच्या येण्यामुळे तुम्ही जाताय असं तर काही नाही? नाही, तो तर असं तर म्हणायला काही स्कोपही नाही. त्यांनी कुठं यावं, पक्षाने कोणाला घ्यावं हा पक्षाचा आणि त्यांचा विषय आहे. मी कुठं राहावं आणि मी कुठं जावं हा माझा विषय आहे. पण ज्या पद्धतीनं आपण बघतोय नांदेडमध्ये, भाजपाच्या नेत्या सूर्यकांताताई पाटील गेल्यात. त्यानंतर आता 15 दिवस उलटले की तुम्ही सोडताय. भाजपला नांदेडमध्ये गळती लागलं चित्र पाहायला मिळतं. नांदेडमध्येच कशाला म्हणताय? गेली 10 वर्ष केंद्रामध्ये स्वबळावरचं असलेलं सरकार आज तिथे स्वबळावरती नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही स्वबळावरती आज केंद्रामध्ये नाही आहे, हे उघड सत्य आहे. आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने दिलेला जो कौल आहे तो त्या ठिकाणी विनम्र भावनेने स्वीकारावा लागत असतो. मागच्या तुलनेमध्ये आता जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व निश्चितचपणे कमी झालेलं आहे. प्रश्न असा आहे की ज्या संविधानाला स्मरून राज्य करण्याची अनुमती आपलं भारताचं संविधान देते, लोकशाही व्यवस्था देते, त्याचीच कुठेतरी तोडमोड होत असेल तर त्यावेळेस मात्र लोकशाहीप्रेमी किंवा लोकशाही व्यवस्थेला मानणारे आणि जनताच ही ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याचं सार्वभौमत्व स्वीकारणारी माणसं जनतेचं ही त्या ठिकाणी व्यथित होतात. आणि गेल्या 5-10 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला असं वाटलं की ह्याच्यामध्ये सुधारणा होईल, पण ती सुधारणा होताना काही दिसत नव्हती. आणि म्हणून माझ्यासारखा माणूस त्या ठिकाणी कोणालाही दोष न देता त्या ठिकाणी बाजूला होऊ इच्छितो आणि तो झाले. तुमची नाराजी नेमकी कोणावर आहे? केंद्राच्या नेत्यावर की राज्याच्या? नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये राहण्याचा निर्णय मी स्वतः घेतलेला होता. आणि आता अनुभवांती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोडण्याचा निर्णय मी स्वतः घेतो आहे. त्यामुळे कोणाला दोष देण्याचा विषय कुठे येतो? नेमके असे काय अनुभव आले की 10 वर्षाचा प्रवास तुम्हाला थांबावा लागला? ते हळूहळू त्या ठिकाणी जसं मी कार्यरत होईल दुसरीकडे त्यावेळेस हळूहळू मी लोकांना त्या ठिकाणी माझं उत्तरदायित्व लोकांशी आहे. मी ते लोकांना त्या ठिकाणी निश्चितच हळूहळू देईल. तुमच्या राजीनाम्यानंतर अशीही चर्चा रंगली की आपण परत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहात. कधी आहे मुहूर्त? आता एक निर्णय घेतलेला आहे मी की भारतीय जनता पक्षाचा त्याग करायचा आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सर्व गोष्टीचा सर्वांगीण विचार करून आणि नेमकंपणानं महाराष्ट्रासाठी काय आवश्यक आहे
आणि कुठल्या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे याचा मी इतकी सखोल अभ्यास करूनच मी त्या ठिकाणी निर्णय घेईल. शक्यता आहे पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाण्याची? ऑल ऑप्शन्स आर ओपन फॉर मी. नाही, आपण जर बघितलं आपण भाजपातून राजीनामा दिलाय, अर्थातच आपण महायुती घटक पक्षात जाणार नाही असे दिसतंय. मग आता राहिला महाविकास आघाडी आणि परत पूर्वी जे आपण शरद पवार यांचे सहकारी होते. नाही, दॅट्स पॉलिटिकल स्पेक्युलेशन कॅन डेफिनेटली विल अराईज. पण मी त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून लोकहित लक्षात घेऊन आणि महाराष्ट्राचं हित लक्षात घेऊन त्या ठिकाणी मी निर्णय घेईल. भाजपा सोडल्यानंतर सूर्यकांत पाटील असं म्हणले होते की भाजपाने माझा विश्वासघात केलाय, मला बोलू दिलं नाही. तुमच्यासोबत असं काय झालंय? मी पार्टीमधल्या कुठल्या शीर्ष नेतृत्वाला कोणालाही त्या ठिकाणी काही दोष देणार नाही. एकंदरीत पार्टीची जी ध्येय धोरणं आहे आणि कार्य विचार प्रणाली आणि प्रत्यक्षात आचरणातल्या त्या गोष्टीमधली जी काही विसंगती आहे त्याच्या अनुषंगानं मन व्यथित होत गेलेलं आहे. आणि मी जेव्हा जेव्हा व्यथित झालो या धोरणाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस माझ्या त्यावेळेस शीर्ष नेतृत्वाशी मी त्या ठिकाणी माझं मनोगत मोकळेपणाने त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. कुठल्या कारणानं आणि कुठल्या अर्थानं मी त्या ठिकाणी राजकीय अस्वस्थता माझ्या मनामध्ये आहे हे मी त्या ठिकाणी त्यांना कल्पना दिलेली आहे आणि आज निर्णय घेतलेला आहे. तुम्ही त्यांना बोलूनही कल्पना देऊनही तुमच्या जे आहे ते मागणीची त्यांनी दखल घेतली नाही का? नाही, आपल्या नेतृत्वाच्याकडं त्या ठिकाणी आपलं मन त्या ठिकाणी व्यक्त करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे, ते मी केलं. त्यांनी दखल घेतली नाही वगैरे म्हणण्याला काही तसं त्या आहे नाही. ते कदाचित पुढे घेतलीही असती, पण बरेच दिवस झाले त्याच्यानंतर त्या संदर्भामध्ये बोलल्याच्यानंतर कसल्याच प्रकारची त्या ठिकाणी जर कारवाई त्या ठिकाणी होत नसेल किंवा त्या संदर्भामध्ये काही बोलत नसतील कोणी, तर आपण काय समजायचं ते समजून घ्यावं आणि गपचूपपणे आपण बाजूला व्हावं. राजीनामा देण्यापूर्वी कोणासोबत चर्चा झाली होती का भाजपाच्या? नाही, मी कोणाशी चर्चा केलेली नाही. तुम्ही राजीनामा दिल्यानंतर तुम्हाला कोणाचा फोन आला, मेसेज आला? आम्हाला 1 तास झाला असेल. राजीनामा 1-2 तासापूर्वी दिलेला आहे. त्याला रिॲक्शन यायला वेळही लागेल, कदाचित येणारही नाही. काय त्यात? जर पुन्हा कोणाचा कॉल आला राजे पातळीनंतर थांबणार? नाही, एकदा मी निर्णय घेतल्याच्यानंतर माघारी कधी घेत नसतो. निर्णय घेण्याच्या आधी ही प्रक्रिया असते. निर्णय घेतल्याच्यानंतर त्या ठिकाणी परत लगोलग परत फिरायचं काही कारणच राहत नाही ना. म्हणजे कॉलची अपेक्षाही नाही असं? ॲब्सोल्युटली नाही. आता विधानसभा तोंडावर आल्यात, भोकरमधून उमेदवार म्हणून तुम्ही दिसाल का? मी ज्या कुठल्या पक्षात जाईल किंवा जो काही निर्णय मी घेईल त्या पक्षाच्या विजयासाठी मला पक्ष नेतृत्व जितका स्कोप देतील त्याच स्कोपमध्ये मी काम करण्याचा प्रयत्न करेन. विधानसभा लढवायची आहे? ते पार्टी ठरवेल, मी नाही. निश्चितच हे होते माजी मंत्री माधव किनाळकर यांनी सांगितलं की भाजपातील 10 वर्षाचा जो अनुभव आला त्यानंतर मन व्यथित झालं आणि भविष्यातली पक्षप्रवेश असेल, भविष्यातली जे राजकीय वाटचाल असेल ती येत्या काळात आम्ही स्पष्ट करेल. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.